नमस्कार मित्रांनो, आज आपण विज्ञानावर आधारित एक घटक शिकणार आहोत बरं का। आणि त्या घटकाचं नाव आहे जलचक्र। आकाशात तयार होणाऱ्या ढगांमुळे आपल्या पृथ्वीवर पाऊस कसा पडतो हे आता आपण शिकणार आहोत बरं का। तर चला शिकायचं ना। पृथ्वीवर पाऊस पडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे पृथ्वीवरील पाणी। आपल्या पृथ्वीवर पाण्याचे विविध स्रोत आहेत, उदाहरणार्थ नदी, तलाव, समुद्र, विहीर। त्यानंतर आणखी महत्त्वाचा एक घटक म्हणजे आपला सूर्य। सूर्याची उष्णता ही पृथ्वीवर पडत असते। सूर्यामुळे पडणाऱ्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील पाण्याचे बाष्पीभवन होते। बाष्पीभवन म्हणजे पाण्याची वाफ होते। आणि या पाण्याच्या वाफेमुळे आकाशामध्ये ढग निर्मिती होते, म्हणजे ढग तयार होतात। आणि मग तुम्हाला माहितच आहे की या ढगांमुळे पृथ्वीवर पाऊस पडतो। समजलं ना? बाय बाय।